मॅडम, आता उन्हाळा सुरू होतोय आणि आता स्किन केअर कसं करायचं जरा काळजीच पडली. त्यामुळे थोडे प्रश्न होते आमच्याकडे. विचार ना. उन्हाळ्यात आता माझा चेहरा खूप तेलकट होतो. त्यामुळं मी किती वेळा फेस वॉश केला पाहिजे आणि कोणता फेस वॉश वापरला पाहिजे? जर चेहरा खूप तेलकट होत असेल, तर उन्हाळ्यामध्ये दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा फेस वॉश करणं गरजेचं असतं आणि प्रामुख्याने सॅलिसिलिक ॲसिड असलेले किंवा ग्लायकोलिक ॲसिड असलेले फेस वॉश तुम्ही वापरू शकता. मधल्या पिरियडमध्ये म्हणजे सकाळी आणि संध्याकाळीच्या मधल्या पिरियडमध्ये जर खूप तेलकटपणा वाटला, तर प्लेन पाण्याने चेहरा तुम्ही धुवू शकता. पण जर एक्सेस तुम्ही फेस वॉशचा वापर केला, तर तुमची स्किन ड्राय होऊ शकते आणि आणखीन तुमची स्किन ते ऑइल सोडू शकते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा फेस वॉशचा वापर सफिशियंट आहे. ओके. आणि मला ना आता चेहऱ्यावरती दाढी आहे त्यामुळे बऱ्यापैकी निम्मा चेहरा कव्हर होतो. मग सनस्क्रीन लावायलाच पाहिजे मी? हो, नक्कीच. कारण कसं असतं, की दाढीला जरी बऱ्यापैकी दाढी दाट असली, तरीही सनरेज म्हणजे UV रेज हे तुमच्या केसांमधून सुद्धा स्किनपर्यंत जाऊ शकतात आणि त्यामुळे स्किन तुम्हाला टॅनिंग वगैरे होऊ शकतं. जेव्हा तुम्ही सनस्क्रीन वापरता, त्यावेळी स्पेसिफिक जेल बेसवाले ट्रान्सपरंट सनस्क्रीन वापरा, जेणेकरून तुमच्या दाढीवरती जरी ते लागले, तरी ते जास्त असं व्हाईट कास्ट वगैरे दिसणार नाही. ट्रान्सपरंट असल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसून जाईल. ॲक्चुअली आणि काय एक प्रश्न होता, की उन्हाळ्यात म्हणजे इतर ऋतूमध्ये मला कधी पिंपल वगैरे येत नाहीत. हां. पण जसा उन्हाळा जवळ आला, की चेहऱ्यावर पिंपल उठायला चालू होतात. मग त्याला थांबवायचं कसं? हां. कसं असतं, की तेलकटपणा म्हणजे बाहेरच्या क्लायमेटमध्ये उष्णता असते, त्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असतं. जेव्हा तुम्ही जिम करता किंवा कुठलाही व्यायाम करता, त्यावेळी खूप प्रमाणात घाम येतो. तो घाम लगेच पुसणं गरजेचं असतं किंवा पाठीवरती वगैरे पुरळ येतात, घामोळ्या वगैरे आपण म्हणतो. अशा वेळेस कसं करायचं, की जेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात घाम आला, की लगेच जाऊन अंघोळ करायची, चेहरा वॉश करायचा आणि वॉश करताना स्पेसिफिक बेन्झॉइन पेरॉक्साईड कंटेंट असलेले सोप्स तुम्ही यूज करू शकता किंवा बॉडी वॉश वगैरे यूज करू शकता. त्याने पिंपल कंट्रोलमध्ये राहतील. ओके. आता दाढी वगैरे केल्यानंतर आफ्टर शेव्ह लोशन म्हणजे लावायला पाहिजे का? हां. लावणं गरजेचं असतं कारण त्यानं तुमची स्किन थोडीशी स्मूथ राहते. पण कसं असतं, तर उन्हाळा आहे, हीट जास्त असल्यामुळं थोडीशी स्किन इरिटेशन होऊ शकतं. कारण प्रत्येक आफ्टर शेव्हमध्ये अल्कोहोल असतं, त्यामुळे तुम्हाला थंडावा मिळतो. पण कधी-कधी आता उन्हाळ्यामध्ये ते जास्त प्रमाणात बर्निंग सेन्सेशन होऊ शकतं. त्यामुळं अल्कोहोल फ्रीवाले कुठलेही बाम तुम्ही वापरा, नाहीतर मग कोरफड जेल प्लेन तुम्ही वापरू शकता. ओके. अजून एक प्रश्न होता छोटासा, की हां. उन्हाळा जवळ आला तसं ओठ जरा काळे पडायला लागले जास्त. मग काही एक छोटी एखादी टिप वगैरे असेल तर त्यावर सांगता? हां. कसं असतं, की ओठांची स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह असते आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडता त्यावेळी ती जास्त प्रमाणात एक्सपोज होते. मग अशा वेळी तुम्ही लिप बाम वापरू शकता. आता लिप बाम SPF कंटेंट असलेले सुद्धा आहेत, की कंबाईन असल्यामुळं तुम्ही दिवसातून 3-4 वेळा ते लिप बाम बाहेर पडायच्या वेळेस लावू शकता. त्यांनी तुम्हाला प्रोटेक्शन ओठांचं सुद्धा मिळेल. ओके. थँक यू मॅडम. वेलकम.